शिमग्याला जायाचं शिमग्याला जायाचं. तर नमस्कार मंडळी, दिवसाची सुरुवात आज अशी झाली आहे की गाडीच अजून स्टार्ट होत नाही आहे. थोड्याच वेळात ड्रायव्हर काकांनी गाडी स्टार्ट केली आणि आम्ही चाललो आता माझ्या घराच्या दिशेने. हा होता मस्तपैकी केबिनमधला व्ह्यू. आज खूप दिवसानंतर घरी जायची वेळ आलेली आहे आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे, कारण 2 महिन्यानंतर मम्मीला मी भेटणार होतो. आणि हा एक कोर्ले फाट्यावर झालेली मस्तपैकी बिल्डिंग. आज वातावरण थोडं असं छानसंच होतं, कारण गावाकडचं वातावरण म्हटलं तर अगदी छानच असणार. सगळीकडे मोहर काजूसुद्धा दिसत होत्या आणि केबिनचा व्ह्यू घेत निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही चाललो होतो आमच्या घरी. तुम्हालासुद्धा व्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण सकाळची वेळ होती. तसंच मी आता पोहोचलो आहे माझ्या घरी आणि इथे आहे आपली जुनी शाळा. वाडीत आल्यानंतर सगळीकडे वाडी पूर्ण शांत होती आणि नेचर व्ह्यूसुद्धा अतिशय छान होता. वजन खूप होतं हातामध्ये. जसजसं घराजवळ तसं वेट वाढत गेलं आणि थोड्याच वेळात मी माझ्या घराजवळ पोचलो. तर तिथे भेटली काकी, पप्पा आणि मम्मा माझी वाट पाहतच होती. पुढे जाऊन बघूया आता मम्मा काय करते ती, कारण खूप दिवसानंतर आल्यानंतर मम्माने मस्तपैकी चाक काढली. हा असतो गावचा खरा आनंद. पप्पा, अशा तऱ्हेने सगळ्यांशी भेटल्यानंतर एक आनंद असतो, जो म्हणजे आपण घेतलेली बाईक. तिच्यासमोर असणारं निस्वार्थ प्रेम आपण कधीच विसरू शकत नाही. जरी लांब असलो तरी ती आपल्या जवळच असते.